देवानी कुठे जातेस? माझ्या घरी जातेय डॅड. लग्नानंतर तुझं हेच घर आहे आता. Who am I kidding, डॅड? मी तुमची सून नाहीये. तुमची सून तिकडे आहे, तुमच्या मुलाबरोबर. बैस बैस. हे बघ, तू माझी सून नाहीयेस, माझी मुलगी आहेस आता, लक्षात ठेव. तुला किती त्रास सहन करावा लागतो याची कल्पना आहे मला. डॅड, रौनकने एखाद्या आपल्या क्लासच्या मुलीमुळे जर मला चीट केलं असतं तर कदाचित हे सगळं समजून घेणं माझ्यासाठी सोपं गेलं असतं. पण घरात काम करणारी मोलकरीण, माझी तुलना तिच्याशी. तुझी तुलना होऊ शकत नाही तिच्याशी. पण त्याला तीच हवी आहे डॅड. एवढं समजीस? ही मी ओळखतो ती देवानी नाहीये. हे बघ, या घरच्या सुनेचा मान हा मंजूला कधीच मिळणार नाही. तो मान तुझा आहे, मी तुला दिलाय. आता तुला मिळवायचा फक्त बायकोचा मान. तुझ्या दृष्टीने एवढी अवघड गोष्ट आहे डॅड? तो शौनक हा नाहीच आहे ज्याला मी ओळखत होते. नाही, पण ह्या देवाने नक्की ओळखतो. एक वडीलधारी माणूस म्हणून तुला सांगतो, ही असली प्रकरण फार दिवस टिकत नाहीत. येईल तो परत, नक्की येईल. मी सांगतो तुला, लिहून देतो मी तुला. तो परत येणार. आता प्रश्न एवढाच आहे की तो इथं परत आल्यानंतर तू इथं असशील का नसशील? मी राहीन. मी राहीन. That's like a good girl. उठा ना, सकाळ झाली आहे. रोजच होते ग. अहो, बरीच कामं बाकी आहेत आपली. उठा. हो का? तशी काल रात्रीची कामं अपूर्ण राहिली आहेत आपली. काल आपण इतकं थकलो होतो की कधी झोप लागली कळलंच नाही.
आता सकाळ तर मला माझी मिळू दे की. माझा शर्ट छान दिसतोय तुला. रोज हाच शर्ट घालत जा. काही गबाळी दिसत असेल मी. अरे मी सांगतो ना, तू निरागस दिसतेस. जिचे गाल ओढावेसे वाटावे छान दिसतेस तू. इनोसेंट, प्युअर. मला हसून दाखव ना. तुम्हाला रोज माझे असेच लाड करावे लागतील ना? करेन की, रोज लाड करेन. आणि असे लाड करू की अगं मी मंजूशी लग्न केलंय. ती माझी बायको आहे. ती या घरची सून आहे. इकडे हे काय? चहा आणि माझी कॉफी ती कोण देणार? का मी स्वतः करून घेऊ अशी अपेक्षा आहे तुझी? हे बघ, नाव काय तुझं? पंकज. पंकज. मी आता या घरची सून आहे. मला सकाळी उठल्या उठल्या ब्लॅक कॉफी लागते विदाउट शुगर. दिवसभरात मला काय खायला लागतं काय नाही ह्याची लिस्ट मी तुला देईनच, ती फॉलो झाली पाहिजे. गेट इट? ठीक आहे मॅडम. आणखी एक, मी आता या घरची सून आहे, त्यामुळे मॉम हळूहळू सगळ्यात जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवतील. त्यामुळे कुठलाही निर्णय घेण्याआधी मला विचारायचंस, कळलं? या घरात कुठे काय चाललंय ते मला कळायला हवं. खास करून बाहेरचे लोक काय करतायत ते. आलं लक्षात मॅडम. तुम्ही म्हणाल तर सगळं करीन मी. गुड. मला तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. मग आजची तुझी पहिली ऑर्डर, शौनकसाठी चहा घेऊन जा. एकच कप. कळलं मॅडम. शौनक उठा ना, दिवसभर असं सोबत पडणार आहात का? माझी तशी काहीच हरकत नाही. शौनक उठा ना, उठा, बरीच काम आहे. उठा उठा उठा, चला आंघोळी. अहो फोर्स नको ना करूस. आणि या रूमचं बाथरूम किती वाईट आहे. तरी तुमच्याकडे प्रत्येक खोलीला एक वेगळं बाथरूम आहे. आमच्याकडे घरात एकच मोरी आहे आणि तिथे सगळ्यांना नंबर लावावे लागतात. तरी तुम्ही तक्रार करताय ना? तुला सोडवत नाहीये ना. आता मी तुमचीच आहे ना, त्यामुळे आधी आपण सगळी कामं संपायला हवी आहेत. मग आपल्याला बाहेर जावं लागेल. माझ्यासाठी काही कपडे घ्यावे लागतील आपल्याला. हो, आणि या खोलीसाठी बऱ्याच गोष्टी घ्यायच्यात. चला लिस्ट बनवूयात. अगं अहो तू काढ ना लिस्ट. मला थोडं जाऊ तर. नाही बर, काय काय घ्यायचंय? हा, बाथरूम मध्ये लावायला बल्ब हवाय आणि या खोल्यांसाठी पडदे हवे. आव. आणि वॉटर फिल्टर. हा, वॉटर फिल्टर घ्यायचंय. वॉटर फिल्टर कशाला? आपल्याकडे घरात वॉटर फिल्टर आहे की आपण पाण्याच्या बाटल्या भरून घेऊ तिथून. आणि
आणि आणि बुकशेल्फ आणि आणि ये साहेब, मला वाटलं नाही ना. तू काय करतोस इथे? तुमच्यासाठी चहा आणलाय सर. माझ्यासाठी चहा आणलायस? तुमच्यासाठी आणलाय सर, मंजूसाठी नाही. मी एकटा नाही पिणार हा चहा. आणायचा असेल ना तर दोघांसाठी आणायचा, कळलं? ठीक आहे सर. पंकज आणि मंजू नाही, मंजिरी. रिस्पेक्ट देता येत नसेल ना तर बोलायला नाही आलास तरी चालेल. ठीक आहे. गहू हा उगाच वाद वाढवताय. तुम्हाला माहितीये ना तो पंक्या कसा आहे. हे घर आता तुझंही आहे. या घरात तुला हक्काने राहता यायला हवं. तुला तुझा रिस्पेक्ट मिळायला हवा. राईट मंजिरी? तुम्ही मला मंजिरी का म्हणताय? कारण ते तुझं नाव आहे. जर तू तुझ्या नावाला गृहीत धरलंस तर तेही तुला गृहीत धरतील. मग रिस्पेक्ट कसा मिळणार? हॅलो, हाय, मिसेस शौनक देशमुख बोलते. व्हॉट? छे ग, लोक काही बोलतात. सुमन, थांब जरा. देशमुखांची सून असल्याचं साइड इफेक्ट, दुसरं काय? नाही ग, लग्न झालं. म्हणजे शौनकला जरा टेन्शन आलं होतं. मुलांचं असतं ना ग, कोल्ड फीट वगैरे तसंच. पण मग आला थोड्या वेळाने परत. अगं हो, खरंच. हे काय आता सासरीच आहे. रिसेप्शन प्लॅन करते. तुला यायचंय? हा, ऑफकोर्स फोन करीन तुला. या. आणि आई, तुझ्या फोन मधला तर माझं नाव बदल. हा, मिसेस देवयानी शौनक देशमुख असं सेव्ह कर. या, बाय. सुमन, माय फेवरेट सर्वंट. माझं एक काम आहे तुझ्याकडे, करशील? त्याचे वेगळे पैसे येतील तुला. हा देवयानी मॅडम, करेन ना. काय काम आहे? ती सर्वंट आहे ना, ती शौनक बरोबर नसेल, शौनक एकटा असेल तेव्हा मला येऊन सांगायचं. म्हणजे? इतकी इनोसेंट नाहीयेस तू. मला तिचं नाव घ्यायला नाही आवडत. ती अनाहिताला सांभाळते ना, ती जेव्हा शौनक बरोबर नसेल तेव्हा मला येऊन सांगायचं, कळलं? पण मॅडम, हे बघ सुमन, मी आता या घरची सून आहे. इथली मालकीण आहे मी. ती सर्वंट काय जाईल थोडे दिवसात, पण मी इथेच असणार आहे. मी असं ऐकलंय की तुझा मुलगा बोर्डिंग स्कूल मध्ये शिकतो, राईट? स्वतः तूच ठरव काय जास्त इम्पॉर्टंट आहे. ती तुझी सर्वंट फ्रेंड की मी? सांगशील ना मला? शौनक एकटा असेल तेव्हा? गुड, खूपच स्मार्ट आहेस तू. जा आता. काही नाही. आधी आपण ब्रेकफास्ट करून घेऊयात, मग सांगतो काय आहे ते. चल. शौनक, मी नाही येते. तुम्ही जाऊन खाऊन या.
पंकज जर मला चहाही द्यायला तयार नसेल तर घरचे तर मंजू, तुला स्वतःला वाटतं का तू काहीतरी वेगळी आहेस? त्यांच्या बरोबर बसून तू जेवू शकत नाहीस? तसं नाहीये, पण म्हणजे ते असं एकदम मला त्यांच्यातलं कसं मानतील ना. हे बघ, तू आधी हा विचार करणं सोडून दे, तरच त्यांचं तुझ्याबद्दलचं मत बदलेल. नाही शवना, मी असं त्यांच्यासोबत डायनिंग टेबलवर बसून नाही खाऊ शकत. म्हणजे जोवर स्वतःहून कुणी मला काही सांगत नाही, मला उगाच स्वतःला कोणावर लादायचं नाही. कोणी स्वतःहून तुम्हाला तुमचा हक्क देत नाही, तो तुम्हाला हट्टाने झगडून मिळवावा लागतो. हो, पण मला तर कोणालाही उगाच दुखवायचं नाहीये. जी आहे ती परिस्थिती मी स्वीकारली आहे ना. मी काही तक्रार करते का तुमच्याकडे? चुकतंय तुझं मंजू. हे बघ, तू तुझं स्थान तयार करताना कोणाच्या मध्ये येतेस का? हा, नाही ना. या उलट देवयानीच आहे. ज्या गोष्टींवर तिचा हक्क नाहीये त्या गोष्टींवर तिचा हक्क असल्यासारखं ती वागते. आणि तुझा हक्क आहे तरी तू बिचकतीयस, घाबरतीयस. मंजिरी, तुला स्ट्रॉंग व्हावं लागेल. मंजू एकदा घरातून गेली ना की आपण एक वर्ल्ड टूरच प्लॅन करूया. सगळेच रिलॅक्स्ड होतील. त्याला त्रास झालाय नुसता. खरंच आहे. पण देवयानी, माझ्या तर डोक्यात होतं त्या वर्ल्ड टूरच्या आधी ना आपण एक तुमच्या लग्नाचं ग्रँड रिसेप्शन प्लॅन करूया. आणि त्या रिसेप्शनला तुमच्या दोघांची एंट्री मस्त मस्त हेलिकॉप्टर मधनं झाली पाहिजे. कशी आयडिया? प्रिटी पिक्चर. शी, मला वाटलं होतं घरात काहीतरी वेगळंच वातावरण असेल, पण इथे मॉम आणि देवयानी गप्पा मारत बसल्यात. आणि ही देवयानी तर असं वागतीये जसं काही घडलंच नाहीये. बाबा, जीजी चक्क शांत आहेत. अँड व्हेर इज अनायता? अगं, ॲना शाळेत गेली असेल ना. काय ग? नाही, म्हणजे आम्ही आज तिला पाठवलं नाहीये शाळेत. आम्ही दोघं उठलोच नाही ना तिच्या शाळेच्या वेळेत. मॉम, आता हा प्रॉब्लेमच होऊन बसणार आहे तिला रोज रोज सकाळी तयार करायचा. आपल्या घरात कोणी नोकरच नाहीये ना तिचं काम करायला. का आहे ना ती मंजू. तिला सांगायचं अनाचं काम करायला. तिला? हो, म्हणजे काय, बेबी सिटर म्हणूनच कामाला होती ना ती आधी आपल्याकडे. मग अजूनही तेच काम करायचंय तिने. तिचं काही स्थान बदललेलं नाहीये आपल्या घरातनं. आपण तिला राहायला जागा दिलीये, त्याचा मोबदला म्हणून ही सगळी कामं आपण तिच्याकडून करून घ्यायची. अनाहिताचं तिनेच केलं पाहिजे आणि जीजींकडेही तिनेच बघितलं पाहिजे. ए, आलीस इथे? आता जा, अनाचं खाऊन झालंय का बघ. आणि हे बघ, अनाची रोजची शाळेची तयारी तूच व्यवस्थित केली पाहिजेस. आणि जीजींकडेही तूच लक्ष ठेवायचेस. कळलंय ना तुला मंजू? मंजिरी, मंजिरी नाव आहे माझं. आणि हो, मी अनाहिताकडे बघेन. तिची सगळी तयारी करून देईन, अगदी रोज. पण तिची मंजिरी काकू म्हणून. मी जीजींचंही करेन, पण त्यांची नाचसून म्हणून. या घरातली कोणतीही कामं करायला माझी काहीच हरकत नाही, कारण माझं ते कर्तव्यच आहे ना या घरची सून म्हणून. मंजू, देवयानी या घरातली सून आहे, तू नाहीयेस. तू या घरातली नोकर होतीस आणि नोकरच राहणार आहेस. आमच्या घरातल्या सुना आयशो आरामात राहतात.
त्या घरातली कामं करत नाहीत, कामं सांगतात. असं आतापर्यंत चालत आलं असतं, पण ते बदलू शकतंस ना. कोणतंही काम केल्यामुळे कुणी कमी होत नाही. नाही नाही, बरोबर आहे. तुमच्या घरातल्या सुनांना असं कामांना झुंपत असतील, आमच्याकडे नाही. कारण अगं तुमच्याकडे नोकर नसतात ना, म्हणून. पण आमच्याकडे नवी सून आली की तिला आम्ही नवीन नोकर देतो. देशमुखांची सून म्हणजे हे सगळं वैभव कसं अनुभवायचं, कसं एन्जॉय करायचं हे कळलंच पाहिजे. एवढी अक्कल पाहिजे. मला नाही वाटत तसं. एवढ्या मोठ्या घराची जबाबदारी पेलणं म्हणजे फक्त नोकरांना ऑर्डरी सोडणं असं नाही होत ना. आणि खरंच जर तसं असतं तर तुम्ही स्वतः प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत लक्ष घातलंच नसतं. तुम्ही स्वतः शौनकला स्वतःच्या हातून काहीतरी बनवून खाऊ घातलं नसतं. अॅना बेबीचा डब्बा भरला नसता, जिजींना भरवलं नसतं. हे सगळं मी बोलते कारण हे सगळं करताना मी पाहिलंय तुम्हाला, आणि म्हणूनच मला तुमच्याविषयी खूप आदर वाटतो. या घरात दिवसभर इतकी कामं करून तुम्ही कधीच चेहऱ्यावर ते भासू दिलं नाही. उलट लोकांना काही कामं न करता ती मिरवायची खूप सवय असते, पण तुम्ही तसं कधीच केलं नाहीत, आणि म्हणूनच मला तुमच्याविषयी खूप जास्त आदर वाटतो. या सगळ्या गोष्टी मी अगदी आवडीने करेन मॉम. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.